नमस्कार मुलांनो, लर्न मराठी अँड मॅथ्स मध्ये तुमचे स्वागत आहे. आपण गेल्या वेळी आमची सहल हा धडा समजून घेतला. नाव वी विल लर्न प्रश्नोत्तरे क्वेश्चन आन्सर्स ऑफ दिस सेम टॉपिक. सो फर्स्ट क्वेश्चन इज मुलांची सहल कुठे गेली होती? कहाँ पे गई थी सहल ट्रिप? मुलांची सहल गावातील आमराईत गेली होती. इसका इंग्लिश और हिंदी वर्जन भी मैंने दिया है. द चिल्ड्रंस पिकनिक वेंट टू अ मैंगो ऑर्किड इन द विलेज. सहलीला जाताना मुलांनी काय काय सोबत नेले होते? क्या क्या साथ में लिया था? सहलीला जाताना मुलांनी डबे, जेवणाचे डबे, लंच बॉक्स, पाण्याच्या बाटल्या आणि चित्रकलेचे साहित्य सोबत नेले होते. The children took lunch boxes, water bottles and drawing materials with them. बाईंनी आमराईचा अर्थ काय सांगितला? टीचरने, शिक्षिकाने आमराई का क्या मतलब बताया? बाईंनी सांगितले की जिथे खूप आंब्याची झाडे असतात, a place with many mango trees, त्या जागेला आमराई म्हणतात. ओके, यहाँ पे और एक ऐड कर सकते हो आप की जिथे खूप आंब्याची झाडे असतात व त्यांची काळजी घेतली जाते, इट इज टेकन केअर ऑफ, त्या जागेला आमराई म्हणतात. आमराईमध्ये मुले कोणते खेळ खेळली? आमराईमध्ये मुले लपाछपी, ऊन सावली, शिवना पाणी हे खेळ खेळली. ओके, ऊन सावली, शिवना पाणी यासारखे तुम्ही कोणकोणते खेळ खेळता? आपण लपाछपी, हाइड अँड सीक, लगोरी, दोरीवर उड्या मारने, स्किपिंग, पकड़ा पकड़ी, एक दूसरे को पकड़ते हैं, ऐसे खेळ खेळते हैं. तुमच्या घरी आंबा व कैरी पासून कोणकोणते पदार्थ बनवतात? आम और कैरी से कौन से खाने के पदार्थ बनाते हैं? सो कैरी पासून लोणचे आणि पन्हे बनवतात. पन्हे इज शरबत. आंब्यापासून आमरस, आंब्याची बर्फी, मँगो शेक ये बनाते हैं. तुम्ही सहलीसाठी गेलेल्या ठिकाणाचे वर्णन वर्गात सांगा. अब यहाँ पे हर एक का आंसर अलग हो सकता है. उन्होंने बोला है कि तुम लोग जहाँ पे पिकनिक गए थे वो डिस्क्रिप्शन दो. आम्ही सहलीसाठी बागेत गेलो होतो. वी वेंट टू अ गार्डन फॉर अ पिकनिक. तिथे खूप झाडे आणि फुले होती. वहां बहुत पेड़ और फूल थे. आम्ही खेळलो, गाणी म्हटली आणि मजा केली. हमने खेला, गाणे गाए and we enjoyed it a lot. तो दिवस खूप आनंदाचा होता. It was a very happy day. बहुत ही खुशी का दिन था. इस तरह से आप अब जहाँ पे पिकनिक के लिए गए थे उसका वर्णन कर सकते हैं. तो अब हमारा नेक्स्ट चैप्टर रहेगा धड़ा 18वां, पैशांचे व्यवहार, मनी ट्रांजैक्शन, पैसे का लेन देन. ओके, आपको ये अगर अच्छे से समझा है तो लाइक शेयर सब्सक्राइब कीजिएगा और बोलिएगा हर हर महादेव.